हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल। आता मी निघाली एलिफंटा केव्ह बघायला। खाली आली आता बिल्डिंगच्या इथून मी आता चर्चगेटला जाणार आहे बाय लोकल ट्रेन। तर आता निघाली आहे, आता वाजलेत 9 वाजलेत। आता आम्ही पोहोचलोय चर्चगेट स्टेशनला आणि या स्टेशनच्या लेफ्ट साइडने बाहेर पडताना तुम्हाला समोरच एक बस स्टँड दिसेल आणि तिथून 112 नंबरची जी बस आहे ती गेटवे ऑफ इंडियाला जाते। तर आम्ही आता त्याच बसने गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही चर्चगेटवरनं गेटवे ऑफ इंडियाला या बसने पोहोचता आणि जिथे बस थांबते त्याच्या अगदी समोरच हे तिकीट काउंटर्स आहेत। 3 ते 7 वर्षाच्या मुलांसाठीचे चार्जेस 195 रुपये आहेत आणि मोठ्यांसाठी 290 रुपये आहेत डिलक्स लॉन्चेसचे। आणि इकॉनॉमीने जर का तुम्हाला जायचं असेल तर त्याचे चार्जेस थोडे कमी आहेत, पण त्या बोट जास्त अवेलेबल नसतात। सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा केव्सला जाण्यासाठी कंटिन्यू बोट सर्व्हिस अवेलेबल आहे। आणि आता फायनली आमची बोट गेटवे ऑफ इंडियावरून निघाली आहे। आणि आज माझ्यासोबत आहे माझी बहीण मृणाल आणि आमची अजून एक फ्रेंड आहे दिव्या म्हणून। तर आम्ही तिघी जाणार आहे। जवळपास 1 ते 1.5 तासाच्या सुंदर प्रवासानंतर बोट तुम्हाला या आयलंडवरील एलिफंटा जेट्टीवर उतरवते। बोटीतून उतरून थोडंसं पुढे आल्यावर तुम्ही 10 रुपयाचं तिकीट काढून टॉय ट्रेनने मेन गेटपर्यंत जाऊ शकता एलिफंटा केव्हच्या। आणि ही टॉय ट्रेन तुम्हाला इथे मेन गेटजवळ उतरवेल। टॉय ट्रेनमधनं उतरल्यावर एलिफंटा केव्हकडे जाण्यासाठी जवळपास तुम्हाला 120 पायऱ्या चढायला लागतात। आणि या वाटेने वरती जाताना तुम्हाला इथल्या लोकल लोकांनी बनवलेले हँडीक्राफ्ट्स, ज्वेलरीज आणि समुद्राच्या दगडांपासून बनवलेले आर्टिफॅक्ट्स, वुडन वर्क्स अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी बघायला मिळतात। हे सगळं बघत बघत तुम्ही 20 ते 30 मिनिटांमध्ये एलिफंटा केव्हच्या जवळ पोहोचता। एलिफंटा केव्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 40 रुपीजचे तिकीट्स घ्यायला लागतात आणि इथल्या लोकल गव्हर्नमेंटचा 5 रुपीज टॅक्स द्यायला लागतो। बोटीने आम्ही ज्या जेट्टीवरती उतरलेलो ती जेट्टी इथून दिसते। इथे एलिफंटा केव्हबद्दल माहिती दिली तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती रीड करू शकता। आता ही जी माझ्या मागे आहे ती मेन गुहा आहे आणि ही 2 नंबरची गुहा आहे। तर आपण आता त्या गुहेमध्ये जाऊया। गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर लगेचच उत्तरेला डाव्या व उजव्या बाजूला शिवयोगेश्वर शिल्प व नृत्यांचा देवादिदेव नटराज यांचे शिल्प आहे। ही महायोगी शिव पद्मासनात बसलेले आहे। कमळाच्या फुलावर विराजमान झालेली व 2 नागराजांनी कमळाचे देठ तोलून धरलेले हे शिल्प आहे। या शिल्पाच्या मध्यभागी नटराज शिव दाखवलेले असून शिवाच्या उजव्या बाजूस शिवाचा कनिष्ठ पुत्र गणपती, त्याच्या खाली ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय, त्याच्याच पायाशी तंडू तांडव नृत्याचा निर्माता, बाजूला मृदुंग, तंडूच्या बाजूला अस्थिपंजर शृंगी हातात काठी घेतलेला दाखवलेला आहे। तो आपल्या मालकाची नक्कल करताना दाखवलाय। वरच्या बाजूला प्रजापती ब्रह्मदेव आहेत। त्याचप्रमाणे उजव्या बाजूस पार्वती, पार्वतीच्या वरच्या बाजूला विष्णू व इंद्र ऐरावतावर, ब्रह्मा व विष्णू यांच्या वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा व ऋषीमुनी दाखवलेले आहेत। ही गुहा सुमारे 130 स्क्वेअर फूट इतक्या विस्तारित क्षेत्रफळावर कोरलेली असून ही गुहा मजबूत स्तंभांच्या आधारावर आहे।
या गुहेतील मंदिर उत्तराभिमुख आहे व त्याचा एक प्रवेश द्वार मंडपातून आहे, तर पूर्व आणि पश्चिमेच्या द्वार मंडपातून इतर 2 प्रवेशद्वार आहेत. पश्चिम द्वार मंडपाच्या बाजूच्या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना असून त्यांच्या भिंतींवर द्वारपालांच्या भव्य अशा छब्या कोरलेल्या आहेत. पश्चिम दरबाराच्या खालच्या दिशेने उतरल्यावर 2 जिन्यांमध्ये आपणास पाण्याचा झरा दिसतो आणि त्याच्या शेजारी लहानसे शिव मंदिर द्वार मंडपात आहे. उत्तरेला शिव कमळावरती विराजमान आहे. हे शिल्प शिवयोगीच्या शिल्पाप्रमाणेच आहे. कमळाचे देठ नागाने तोलून धरलेले आहे. डावा हात मांडीवर आणि उजवा हात थोडा वर उचललेला दिसतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आणि शिवगण प्रतिमा कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक 1च्या पश्चिमेकडील भागात कोरलेल्या या शिवमंदिराची संरचना चौरस गर्भगृह, स्तंभयुक्त व्हरांडा आणि घडीव पायऱ्या अशी दिसते. मुख्य गर्भगृहात शिवलिंग प्रस्थापित आहे. आता आपण परत चाललोय गुहा क्रमांक 2 मध्ये. आता आपण कल्याण सुंदर शिवमूर्ती बघूया. या शिल्पामध्ये शिव पार्वतीचा विवाह दाखवला आहे. पार्वतीच्या मागे तिचे वडील हिमालय पर्वत कन्यादान करतायत. लग्नात ब्रह्मदेव पुरोहिताची भूमिका बजावताना दिसतायत. ह्या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष विष्णू गरुडावर स्वार होऊन आले, तर वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा व ऋषीमुनी फुलांचा वर्षाव करताना दाखवलेले आहेत. आता आपण गुंफेच्या मध्यावर आहोत. इथे अर्धनारी नटेश्वर, महेश मूर्ती, गंगाधर शिव अशी 16 ते 18 फूट उंची असलेली शिल्प आहेत. त्यातील हे महेश मूर्ती शिल्प जे मध्यभागी आहे आणि हे शिल्प सर्व शिल्पांचा आत्मा ठरते. या कलाकृतींमध्ये सर्वत्र जटामुकुट दाखवलाय, तर डावीकडे रुद्ररूप दाखवलंय आणि मधला चेहरा शांत निरामय दाखवलेला आहे. यालाच तत्पुरुष महादेव असं म्हणतात. तर उजवीकडील चेहरा कोमल, प्रसन्न, चेहऱ्यावर मुकुटातून बाहेर डोकावणारे घुंगराळे केस, हातात कमळाचे फूल, स्त्री सौभाग्याची व सौंदर्याची लक्षणे पुरेपूर दाखवलेली आहेत. हातात बांगड्या, कर्णकुंडले, यालाच वामदेव असे संबोधिले आहे. मधला चेहरा स्थिती दर्शवतो आणि उजवीकडील चेहरा उत्पत्ती दर्शवतो. म्हणून शंकर ही देवता उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारणीभूत मानली जाते. याच मूर्तीचा चौथा चेहरा जो दृष्टीस येत नाही तो नंदीचे प्रतिनिधित्व करतो. महेश मूर्ती शिल्पाच्या उजव्या बाजूला गंगाधर शिव शिल्प आहे. ज्या क्षणाला शिव गंगेला आपल्या मस्तकावर धारण करतो त्या क्रियेला गंगाधर शिव किंवा गंगावतरण संबोधले जाते. पुराणशास्त्रानुसार देवी गंगा ही विष्णूच्या घामातून आली आणि ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूत तिला सामावून घेतले आणि नंतर या पृथ्वीतलावर तिचे आगमन झाले. गंगेच्या पाण्याचा वेग हा प्रचंड होता, त्यामुळे निर्माण होणारा विध्वंस थांबवण्यासाठी शंकराने बराच काळ आपल्या जट्टेतच तिला बांधून ठेवले. गंगाधराच्या शिल्पाच्या वरच्या बाजूस नेहमीप्रमाणे गंधर्व, अप्सरा व ऋषीमुनी चितारलेले आहेत. शंकराच्या पायाजवळ कडक तपश्चर्या करणारा भगीरथ दाखवला आहे. वरच्या बाजूस शंकराच्या डोक्यावर 3 शिरांची गंगा दाखवलेली आहे. पोर्तुगीज सैनिकांनी या गुफांमधील प्रतिध्वनी ऐकण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार केला, यामुळे येथील काही शिल्पस्तंभ हे दुभंगलेले आहेत. महेश मूर्तीच्या डाव्या बाजूला 16 फूट उंचीची शिवाजी आणि पार्वतीची मूर्ती आहे. तुमच्या डाव्या बाजूस शिवाचा अर्धा भाग व उजव्या बाजूस पार्वतीचा अर्धा भाग यालाच पुराणात शिवशक्ती म्हणून संबोधिले आहे. वरच्या बाजूस गंधर्व, अप्सरा व ऋषीमुनी या शक्तीचे स्वागत करताना दाखवले आहेत. रावण वेदविद म्हणजे 4ही वेद जाणणारा व त्याचप्रमाणे शिवाचा निस्सीम भक्त होता. त्याने आपल्या कडक तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून घेतले होते. एकदा कैलासावरून उड्डाण करीत असताना तेथील नंदीश्वर नावाच्या द्वारपालाने त्यास रोखले आणि सांगितले की तू मार्ग बदल. क्षुल्लक कारणाने रागाने बेहोश झालेल्या रावणाने कैलासच समूळ उचलून फेकायचे ठरवले. या शिल्पामध्ये रावण 20 भुजांनी कैलास उचलण्याचा प्रयत्न करताना दाखवला आहे. कैलास हादरल्याने शिवाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने रावणाला जमिनीत चिरडले. त्रिमूर्ती लेण्याच्या पूर्वेकडे हे पूर्वाभिमुख शिव मंदिर कोरलेले आहे. गर्भगृह, अंतराळ, स्तंभाधारित मंडप आणि त्यात प्रवेश करण्यासाठी चंद्रशिलायुक्त कोरीव पायऱ्या अशी लेणीची संरचना दिसते. शैल मंदिराचे अधिष्ठान उंच असून तेथे पोहोचण्यासाठी कोरीव पायऱ्या असून त्याच्या दोन्ही बाजूस सिंह प्रतिमा आहेत. गर्भगृहात पूजेचे शिवलिंग हे मुख्य दैवत आहे. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अलंकृत स्तंभशाखा आणि शैव द्वारपालांच्या प्रतिमा दिसतात.
मंडपाच्या पश्चिमेकडील बाजूस अष्टमातृकांचे शिल्प त्यांच्या वाहनांसह कोरलेले आढळते. त्यात गणेश आणि कार्तिकेय मूर्ती अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूला कोरलेल्या आहेत. हे शिल्प खंडित झालेले आहे. गुफा क्रमांक 1 कडून 5 मिनिटं चालत पुढे आल्यावर तुम्ही गुफा क्रमांक 3 जवळ पोहोचता. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यात एका रांगेत 3 कक्ष कोरलेले असून त्यात मुख्य, मध्यवर्ती गर्भगृह आहे. आयताकृती व्हरांड्यात 6 विशाल स्तंभ हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा संवर्धन केलेले आहेत. गर्भगृहात लिंग मात्र दिसत नाही. राष्ट्रकूट शैली वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या विशाल द्वारपाल प्रतिमा त्रिशाखायुक्त कोरीद्वाराच्या दोन्ही बाजूस कोरलेल्या आहेत. या गुहेच्या डाव्या बाजूला गुहा क्रमांक 4 आहे. पूर्वाभिमुख अशा या लेण्याची रचना समोरील बाजूस 4 कक्ष, डावीकडे 1 कक्ष आणि त्यासमोर सामायिक वरांडा अशी दिसते. मुख्य गर्भगृहाच्या त्रिशाखाद्वाराच्या दोन्ही बाजूस शैव द्वारपाल आपल्या गणांसह दर्शवलेले आहेत. गर्भगृहात शिवलिंग प्रस्थापित आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूस कोरलेल्या मूर्ती खंडित असून त्यांच्या शैलीमध्ये गुप्तकलेचा प्रभाव दिसतो. आता आपण ह्या पायऱ्या उतरून उजव्या बाजूला जाणार आहे. तिथे शेवटची गुहा आहे, पण या गुहेमधील प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही गुहा सगळ्यात मोठी गुहा होती असं म्हटलं जातं, पण इथे आता पाणी साठलंय जास्त प्रमाणात. तर अशा प्रकारे आम्ही आता एलिफंटा केव्ह एक्सप्लोअर केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही आता खाली आलो जिथे आम्हाला टॉय ट्रेनने सोडलं होतं. आता आम्ही परत टॉय ट्रेन पकडणार आणि आम्ही जेट्टीवरती जाणार. आता मी परतीची फेरी पकडून गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पोहोचतोय आणि आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.